लातूरमध्ये गटशेतीच्या मधून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या काही शेती औषधांवर डबल स्टिकर लावून एक्सपायर औषधांचा पुरवठा केल्याचा प्रकार समोर आलाय। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। कमी एका गावामध्ये 50-60 शेतकरी असतील, त्यांना एक बॅग आणि त्या बॅग सोबत एक औषधाची बाटली अशी देण्यात आली आहे। पण ते पेरताना ते औषध लावायचं असते त्या सोयाबीनला। ते औषध लावताना काही शेतकरी माझ्या शेजारीच्या शेतकऱ्यांनी सांगितले की बाबा ते औषध लावू नकोस, त्या औषधाचा घाण वास येत आहे। मग त्यानंतर मी चेक केलो, ते औषध घेतलो, पेराला काल आलो होतो शेताकडे, तर त्यावरती नवीन स्टिकर लावायला दिसलं आणि त्या स्टिकरवर 2026 ही डेट आहे, मॅन्युफॅक्चरिंग डेट। तर स्टिकर जर काढलं तर मूळ स्टिकरवर जे आहे ते 2025 ची डेट आहे। तर हे औषध एक्सपायर झालं आहे, त्यामुळे त्याचा घाण वास येत आहे आणि याबाबत शासनाने चौकशी करून जो अधिकारी यामध्ये सापडेल त्या योग्य ती कारवाई करावी।